मिरची आरोग्यासाठी चांगली आहे हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल, कारण आपण लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आलोय, मिरची खाल्ली की ॲसिडिटी होते, मिरची आरोग्यासाठी चांगली नाही। म्हणूनच आजही बहुतेक लोकांना वाटतं की मिरची जितकी कमी खाल तितका आरोग्यासाठी चांगलं। पण विज्ञानानं कधीच असं म्हटलं नाही की प्रत्येकानं मिरची टाळलीच पाहिजे। उलट गेल्या काही दशकांमध्ये जगभरात मिरचीवर शेकडो संशोधनं झालेली आहेत आणि अनेक अभ्यासांमध्ये आश्चर्यकारक निरीक्षणं समोर आली। योग्य प्रमाणामध्ये तुम्ही जर मिरची खाल्ली तर असे जे लोक आहेत ज्यांनी योग्य प्रमाणामध्ये मिरची खाल्ली आहे अशा लोकांमध्ये हृदयाच्या आरोग्यापासून ते मेटाबॉलिझम पर्यंत काही सकारात्मक संबंध दिसून आलेला आहे, म्हणजे त्यांचं आरोग्य चांगलं राहिलंय असं निरीक्षणामधून समोर आलंय। याचा अर्थ आता मिरची एखादं औषध आहे का? अजिबात नाही। वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या आहार पद्धती असलेल्या लोकांचा अभ्यास करण्यात आला, त्यामध्ये एक संशोधन विशेष चर्चेत आलं। 2015 मध्ये ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका मोठ्या अभ्यासात चीनमधील जवळपास 5 लाख प्रौढ व्यक्तींचा अनेक वर्ष पाठपुरावा करण्यात आला, फॉलोअप करण्यात आलं, त्यांच्यावर ऑब्झर्वेशन त्यांचं करण्यात आलं आणि त्यामध्ये संशोधकांनी बघितलं की कोण किती वेळा मिरची खातं, त्यांची जीवनशैली कशी आहे, ते धूम्रपान करतात का, व्यायाम करतात का, त्यांना कोणते आजार आहेत। म्हणजे फक्त मिरची खाल्ली की नाही एवढंच नाही तर त्याच्या व्यतिरिक्त इतरही गोष्टी तपासल्या गेल्या, शक्य तितके इतर घटक सुद्धा लक्षात घेऊन विश्लेषण करण्यात आलं, आपलं ऑब्झर्वेशन मांडण्यात आलं। आणि निरीक्षण काय होतं? जे लोक आठवड्यामधून 6 ते 7 दिवस मिरची खात होते त्यांच्यामध्ये अकाली मृत्यूचा धोका तुलनेनं कमी दिसून आला। विशेषतः हृदयविकार आणि काही श्वसनाशी संबंधित कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं। म्हणजे जे मिरची खात होते त्यांच्यामध्ये हृदयविकार असेल किंवा श्वसनाशी संबंधित जे विकार आहेत त्यांचं प्रमाण कमी होतं असं निरीक्षण नोंदवलं गेलं। आता इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती समजून घ्यायला पाहिजे। याचा अर्थ असा नाहीये की मिरची खाल्ल्यामुळेच हे लोक जास्त जगले। हा एक ऑब्झर्वेशनल स्टडी होता, ऑब्झर्वेशनल स्टडीचा हा भाग होता। म्हणूनच संशोधकांनी पुढचा प्रश्न विचारला, जर हा संबंध खराच असेल, म्हणजे मिरची खाल्ल्यामुळे त्यांना हे रोग झाले नसतील किंवा त्याचं प्रमाण कमी असेल, तर मग त्यामागे शरीरामध्ये काय घडतं, काय बदल होतात। आणि तेव्हा त्यांचं लक्ष गेलं मिरचीमधील एका नैसर्गिक रसायनाकडे, त्याचं नाव आहे कॅपॅसिसाइन। आपल्याला मिरची खाल्ल्यावर जी जळजळ होते किंवा तोंडातून आणि डोळ्यामधून पाणी निघतं, नाकातून पाणी येतं, ते मिरचीमुळे होत नाही, तर ते होतं कॅपॅसिसाइनमुळे, जे एक रसायन आहे। हे कंपाऊंड आपल्या जिभेवर असलेल्या TRPV1 रिसेप्टर्स नावाच्या संवेदनांना सक्रिय करतं। आपल्या मेंदूला वाटतं तोंडामध्ये उष्णता वाढली आहे म्हणून आपल्याला तिखट जाणवतं, पण कॅपॅसिसाइन फक्त तिखटपणा निर्माण करत नाही, तर ते शरीरातील अनेक जैविक प्रक्रियांवर परिणाम करू शकतं। म्हणूनच न्यूट्रिशन असेल, कार्डिओलॉजी असेल किंवा कॅन्सरशी संबंधित जे काही रिसर्च होत आहेत त्यामध्ये मिरचीचा काही संबंध आहे का किंवा त्याचा उपयोग होऊ शकतो का या आजारांमध्ये, याविषयी रिसर्च सुरू आहे। सर्वात जास्त संशोधन हृदयावर झालेलं आहे, म्हणजे हृदयासाठी मिरची किती चांगली आहे की नाही याविषयीचं संशोधन झालंय। काही प्रयोगशाळेमधील काही मानवी अभ्यासांमध्ये कॅपॅसिसाइनमुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होऊ शकते अशी शक्यता दिसून आली आहे। काही संशोधनांमध्ये रक्तवाहिन्यांचं कार्य सुधारण्याची आणि रक्तप्रवाहाला मदत होण्याची निरीक्षणं आहेत। यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यामागे एक संभाव्य कारण असू शकतं। मिरचीमुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो असा एक अंदाज आहे, पण अजूनही हे फक्त संशोधन आहे। मिरची ही हृदयविकाराचं औषध नाही, पण संतुलित आहाराचा एक उपयुक्त भाग ती असू शकते। दुसरा एक फायदा म्हणजे मिरचीमुळे वजन नियंत्रणात राहतं। लोक म्हणतात मिरची खा, वजन कमी होईल, पण विज्ञान इतकं सोपं उत्तर देत नाही। कॅपॅसिसाइनमुळे शरीरामध्ये थर्मोजेनेसिस वाढू शकतं, म्हणजे शरीर थोडी जास्त ऊर्जा खर्च करतं। काही अभ्यासांमध्ये भूक थोडी कमी लागण्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे, पण हा परिणाम मर्यादित असतो। जर तुमचा संपूर्ण आहार असंतुलित असेल, इम्बॅलन्स्ड असेल, तर फक्त मिरची खाल्ल्यानं वजन कमी होणार नाही। तिसरा फायदा म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते। काही अभ्यासांमध्ये हे जे रसायन आहे मिरचीमध्ये असलेलं कॅपॅसिसाइन, याच्यामुळे शरीराची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्याची शक्यता दिसून आली आहे। यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहू शकते किंवा ती नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होऊ शकते। पण याबाबत अजून मोठ्या प्रमाणामध्ये क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत, ते सिद्ध झालेलं नाहीये। म्हणून मधुमेहाच्या उपचारांऐवजी मिरची वापरणं हे चुकीचं ठरेल। आता याचा चौथा फायदा आतड्यांच्या आरोग्यासाठी आहे। अनेकांना वाटतं मिरची म्हणजे पोटाची शत्रू, पण हे प्रत्येकासाठी खरं नाहीये। ज्यांना गंभीर पचनाचे विकार नाहीत अशा काही लोकांमध्ये मर्यादित प्रमाणामधील मिरची आतड्यातील काही उपयुक्त जीवाणूंवर सकारात्मक परिणाम करू शकते अशी प्राथमिक संशोधनं सुचवतात। पण हा विषय अजून
विकसित होत आहे तो अजूनपर्यंत पूर्णपणे सिद्ध झालेला नाहीये. मग कोणासाठी मिरची योग्य नाही? तर विज्ञान मिरचीचे फायदे सांगतं, पण प्रत्येकासाठी नाही. जर तुम्हाला वारंवार ॲसिडिटी होत असेल, स्टमक अल्सर असेल किंवा गंभीर गॅस्ट्रायटिस असेल किंवा काही विशिष्ट पचनाचे विकार असतील तर जास्त तिखट तुमची लक्षणं वाढवू शकतं, म्हणजे जास्त मिरची खाल्ल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून डॉक्टर अशा लोकांना तिखट मर्यादित ठेवण्याचा सल्ला देतात. आता याचा अर्थ मिरची वाईट आहे म्हणून नाही, तर त्या व्यक्तीची वैद्यकीय परिस्थिती वेगळी आहे म्हणून डॉक्टर त्यांना तसा सल्ला देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मिरची न सुपरफूड आहे न विष आहे. ती एक बायोॲक्टिव्ह फूड आहे. योग्य व्यक्तीनं योग्य प्रमाणामध्ये संतुलित आहाराचा भाग म्हणून मिरची खाल्ली तर तिचे काही आरोग्यदायी फायदे असू शकतात. पण त्याच वेळी ती कोणत्याही आजारावरचा उपचार नाही, हेही लक्षात ठेवा.